नमस्कार. वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये मी राजश्री आगाशे आपलं स्वागत करते. स्वच्छता मनापासून शहरापर्यंत आणि पर्यायाने आपल्याला आपल्या संपूर्ण देशापर्यंत पोहोचवायची. स्वच्छता अभियानानं देशभर मोठा उत्साहाने सगळेजण त्यामध्ये सहभागी झाल्यामुळे चांगला जोर घेतलेला आहे. या अभियानाबाबतची माहिती आम्ही या वार्तापत्राच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतो. गेल्या आठवड्याभरामध्ये आपल्या राज्यात स्वच्छतेबाबत काय काय उपक्रम झाले यावर आता एक नजर टाकूया. पंढरपूरमध्ये प्रशासनानं राबवलं स्वच्छता अभियान. सर्व नगरपालिका प्रशासनांनी घनकचरा व्यवस्थापनासाठी 25% निधी राखून ठेवावा. पर्यावरण मंत्री रामदास कदम. आणि सांगली कुपवाड महापालिकेनं कचरा निर्मूलनासाठी कोल्हापूर मॉडेल वापरा. पुणे विभागीय आयुक्त चोकलिंगम यांचं आवाहन. सर्व समस्यांवर एकच उपाय आहे, तो म्हणजे विकास. भारत हा एक मोठा देश आहे, त्यामुळे तो स्वच्छ करण्यासाठी वेळ लागेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 3 देशांच्या दौऱ्यावरच्या अखेरच्या टप्प्यामध्ये मोदी यांनी टोरंटो इथं राहत असलेल्या अनिवासी भारतीयांच्या मेळाव्याला संबोधित करताना भाषण केलं. रिको कोलिजियम इथं आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. पंतप्रधान म्हणाले की आपल्या देशामध्ये विश्वासाचं एक नवं वातावरण आहे. भारत हा एक मोठा देश असून तो देश स्वच्छ करण्यासाठी थोडा वेळ लागेल. ही समस्या जुनी आहे, त्यासाठी वेळ लागेल, पण लोकांमध्ये मात्र बदल होताना दिसतोय. पंढरपुरामध्ये भल्या सकाळी हजारो वारकऱ्यांची गर्दी जमली होती. पण या वारकऱ्यांच्या हाती पताकांऐवजी खराटा, तर डोक्यावर तुळशीऐवजी घमेली आणि मुखी गाडगे बाबांचे अभंग. अर्थात हे वारकरी म्हणजे पंढरपूरच्या विशेष स्वच्छता मोहिमेला आलेलं स्वच्छतेचे दूत होते. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी जिल्ह्यातल्या सर्व विभागाच्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेसाठी पंढरपुरामध्ये जमा होण्याचं फरमान सोडलं होतं. त्याप्रमाणे 10,000 शासकीय अधिकारी कर्मचारी एकत्र आले होते. पंढरपूर विभागाच्या 8 विभागामध्ये स्वच्छतेला सुरुवात झाली. एकाच वेळी शेकडो हातांनी रस्ते, मैदान, वाळवंट झाडण्यात सुरुवात झाल्यामुळे अवघं पंढरपूर 4 तासामध्येच चकाचक झालं. एवढ्यावरच हे स्वच्छतेचे दूत थांबले नाहीत, तर झाडल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा डीडीटीची पावडर टाकून रोगराई पसरू नये यासाठीची दक्षता सुद्धा त्यांनी घेतली. सकाळी 11 वाजेपर्यंत सुमारे 40 टन कचरा डम्पिंग यार्डमध्ये टाकण्यात आला, तर उरलेला 40 टन कचरा संध्याकाळी 4 पर्यंत नेला गेला. या स्वच्छता मोहिमेमध्ये पंढरपुरातल्या मोजक्या शाळा आणि स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला होता. जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते या विशेष स्वच्छता मोहिमेचं उद्घाटन झालं. कोल्हापूर महापालिकेचे नगरसेवक मधुकर रामाणे यांनी नुकतंच आपल्या 300 कार्यकर्त्यांबरोबर श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर पन्हाळा इथल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबाचं मंदिर आणि परिसर स्वच्छ केला. सरपंच डॉक्टर रिया सांगळे, उपसरपंच दत्तात्रय दादरगिणे, नगरसेवक राजू लाटकर, पुजारी यांच्या हस्ते स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. देवस्थान व्यवस्थापन समितीचे कर्मचारी, ग्रामस्थ आणि मंडळाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. ठाणे महापालिका आणि त्यालगतच्या 6 नगरपालिकांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शिळफाटा इथल्या वन खात्याची आणि वीज निर्मिती प्रकल्पासाठी तळोजा इथली जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये नुकताच घेतला गेला. कदम म्हणाले की ठाणे महापालिका आयुक्त आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्या बैठकीमध्ये शिळफाटा इथली जमीन ठाणे महापालिकेला कचरा टाकण्यासाठी दिली जाणार आहे. पुढली 2 वर्ष इथं कचरा टाकता येईल. याशिवाय या जवळची 18 एकर वन खात्याची जमीन महापालिकेनं मागितली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. तळोजा इथल्या जमिनीवर कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा ठाणे महापालिकेचा प्रस्ताव सचिव स्तरावर विचाराधीन आहे. हा प्रस्ताव मान्य झाला तर ठाणे महापालिकेसह 6 नगरपालिकांच्या कचऱ्याची समस्या संपणार आहे. पर्यावरण मंत्री म्हणाले की घनकचरा आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी महापालिकांची आहे. महानगरपालिकांनी घनकचरा आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी 25% निधी राखून ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. 10 वर्षांपूर्वी मुंबईवर ओढवलेल्या पुरामध्ये पश्चिम उपनगराला तडाखा देणाऱ्या दहिसर नदीच्या स्वच्छतेखाली केवळ नदीमधला गाळ काढण्यावरच भर दिला जातोय. त्यामुळे
नाल्यामध्ये रूपांतर झालेल्या या नदीला मूळ स्वरूपामध्ये आणण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्यानं स्थानिक नगरसेविकेनं एक प्रयोग हाती घेतलाय। हा प्रयोग यशस्वी ठरला तर हाच फॉर्म्युला मिठी आणि चारकोप नदीवर करण्याची तयारी संस्थांनी दाखवली। 2005 मधल्या पुरानंतर उपनगरामधल्या नद्यांच्या रुंदीकरणाचा प्रकल्प पालिकेनं हाती घेतला। रोज नदीमधून मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिकचा कचरा निघतो, मात्र ही नदी कायमस्वरूपी प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत, असं माजी महापौर आणि स्थानिक नगरसेविका डॉक्टर शुभा राऊळ यांनी म्हटलं आहे। डॉक्टर राऊळ यांनी शेवटी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं या नदीच्या स्वच्छतेचा निर्धार केला आहे। त्याप्रमाणे या प्रकल्पामध्ये स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरण तज्ज्ञांना सहभागी करून घेण्यात आलं आहे। विशेष म्हणजे 3 महिने चालणाऱ्या या प्रयोगासाठी स्थानिक रहिवाशांकडूनच निधी उभा केला जाणार आहे। हा प्रयोग यशस्वी ठरला तर कांदिवलीतली चारकोप नदी आणि मिठी नदीवर प्रयोग करण्याची तयारी स्वयंसेवी संस्थांनी दाखवली आहे। कल्याणमधल्या पूर्णपणे बेकायदा असलेल्या आधारवाडी डम्पिंग ग्राउंडचा वापर बंद करून शहरामध्ये रोज तयार होणाऱ्या सुमारे 500 टन घन कचऱ्याची वैज्ञानिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीनं विल्हेवाट लावण्याची पर्यायी व्यवस्था करावी, असे आदेश गेल्या 2 वर्षांमध्ये वारंवार देऊनही महापालिका, राज्य सरकार आणि प्रदूषण नियंत्रण मंडळानं कुठलीही सकारात्मक हालचाल न केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानं शेवटी कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीमध्ये कोणतंही नवं बांधकाम करायला अंतरिम मनाई आदेश दिला आहे। त्याप्रमाणे व्यापारी किंवा निवासी बांधकामाच्या कुठल्याही नव्या प्रस्तावाला मंजुरी द्यायला महापालिकेला मनाई करण्यात आली आहे। तसंच आधारवाडी इथं खाडीच्या काठी पूर्णपणे बेकायदेशीरपणे डम्पिंग ग्राउंड सुरू करायला कोण जबाबदार आहे याची जबाबदारी निश्चित करावी आणि त्या चुकार अधिकाऱ्यांवर प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार कारवाई केली जावी, असा आदेशही न्यायालयानं दिला आहे। सांगली कुपवाड महापालिकेनं कचरा निर्मूलनासाठी कोल्हापूर पद्धतीचं मॉडेल वापरायच्या सूचना पुणे विभागीय आयुक्त एस चोक्कलिंगम यांनी दिल्या आहेत। कोल्हापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोल्हापूर सांगली महापालिका कचरा व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक झाली। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। चोक्कलिंगम असं म्हणाले की सांगली महापालिकेनं घन कचऱ्याचं व्यवस्थापन केलेलं नाही, त्यामुळे त्यांना 60 कोटीचा दंड ठोठावला गेला आहे। हा दंड 2 आठवड्यांमध्ये विभागीय कार्यालयामध्ये भरावा लागणार आहे। दरम्यान मोठ्या प्रमाणामधला हा जो दंड आहे तो 2 आठवड्यांमध्ये भरणं शक्य नसल्यामुळे सांगली प्रशासनानं असं म्हटलं आहे। याबाबत सांगलीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आहे। त्र्यंबकेश्वर इथल्या स्वामी समर्थ मठ इथं हजारोंच्या संख्येनं भाविक येत असतात। या ठिकाणी प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी पर्यावरणाचा विचार करून बँक ऑफ महाराष्ट्रनं अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठाला प्रसाद वाटपासाठी 5000 कापडी पिशव्या दिल्यात। पिशवी वाटप करताना गुरुपीठ संस्थेचे सचिव चंद्रकांतदादा मोरे, राजन लोंढे, बँक ऑफ महाराष्ट्र क्षेत्रीय व्यवस्थापक BS गिरासे, वरिष्ठ प्रबंधक शामराव कुलकर्णी, शाखा व्यवस्थापक खैरनार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते। पिंपरी चिंचवड इथं कुठलीही शासकीय मदत न घेता इथल्या गिर्यारोहकांनी सलग 2 वर्ष स्वच्छता मोहीम राबवून कचऱ्यानं भरलेली खदान मोकळी करून रॉक क्लाइम्बिंगसाठी खुली केली। इथल्या शाहूनगर भागामध्ये दगडाची एक बंद खाण कचरा आणि झुडपांनी व्यापली होती। गिर्यारोहक गणेश आढाव, साहिल शहा, बिपिन शाह, अक्षय बागडे यांच्यासह एव्हरेस्ट वीर श्रीकृष्ण ढोकळे 2011 मध्ये इथल्या क्लाइम्बिंगचा सराव करत असत। तिथं कचऱ्यामुळे सगळ्यांचीच गैरसोय होत असे। अखेर या सर्व गिर्यारोहकांनी कंबर कसली आणि सलग 2 वर्ष स्वखर्चानं आणि श्रमदानातून 10 ट्रक मावेल इतका कचरा इथून काढला। बघता बघता खाणीतली 4 एकर परिसर स्वच्छ झाला। खाणीच्या पालटलेल्या रूपामुळे इथं सरावासाठी येणाऱ्या मुलामुलींची संख्या वाढली आणि नंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी खाणीमध्ये जिना बसण्यासाठी बाक आणि दिव्यांची सोय केली। स्वच्छता अभियान पुणे आणि परिसरामध्ये मोठ्या उत्साहानं राबवलं जात आहे। आमच्या पुणे दूरदर्शन केंद्रानं पाठवलेला वृत्तांत आता आपण पाहूया। नमस्कार प्रेक्षको, स्वच्छ भारत अभियानामध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। स्वच्छ भारत अभियान ही एक चळवळ आहे आणि या चळवळीमध्ये तुम्हाला आम्हाला याच्यात प्रत्यक्ष सहभागी व्हायचं आहे। जेवढा आपला सहभाग जास्त तेवढा आपला देश लवकर स्वच्छ होईल। तर तुम्ही म्हणाल की ही कशासाठी धडपड आहे, कशासाठी ही चळवळ आहे? तर आपला देश समृद्ध करण्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे।
आता आपल्यासोबत आहे आरोग्य निरीक्षक संजय साळुंके सर. आता आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. नमस्कार सर. आपल्या भागात म्हणजे या सोसायटीमध्ये जो जैविक खत प्रकल्प सुरू केला आहे त्याबद्दल आम्हाला काही सांगा. नमस्कार. या सोसायटीचं नाव आहे सोलेस पार्क. या ठिकाणी 237 एकूण फ्लॅट्स आहे आणि अगदी इकडं जैविक खत प्रकल्प आम्ही सुरू केलेला आहे. एकूण या प्रभागात 41 मध्ये 51 पीट्स आम्ही इकडे सुरू केलेले आहेत आणि सगळे जैविक खत प्रकल्प आहेत. यामुळे कुठल्याही प्रकारचा चिलटे, डास आणि घुस असं उंदीर वगैरे काहीच इकडं याप्रमाणे लागणार नाही याची आम्ही खबरदारी घेतलेली आहे. आणि या ठिकाणी एक जैविक खत प्रकल्प असल्यामुळे हे 3 ते 4 महिन्यात याचा खत तयार होतो आणि गार्डनला, या ठिकाणी सोसायटीच्या गार्डनला आणि शेतकऱ्यांना आम्ही देतोय खत प्रकल्प. तर हा एकदम कमी खर्चात हा उपक्रम आहे. नमस्कार सर. जैविक खत ही जी संकल्पना आहे ती बऱ्याच सोसायट्यांमध्ये राबवली जाते. त्याचा कचऱ्यावर म्हणजे बाहेर जो कचरा बाहेर निर्माण होतो त्याच्यावरचा भार कमी होतो का याच्यामुळे? आता सध्या जो पुणे शहरामध्ये कचऱ्याबाबत जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्याबाबत आम्ही प्रत्येक सोसायटी वाईज मीटिंग्स घेऊन सध्या मी बीटी कवडे रोड येथील प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन आम्ही त्याचे प्रबोधन करतो की आपण जैविक कचरा प्रकल्प राबवावा. त्यामुळे ओल्या कचऱ्यावर त्याच्यावर प्रक्रिया होऊन बराचसा भार कमी होतो. मॅडम, प्रभाग क्रमांक 41 मध्ये जवळजवळ 71 सोसायट्या आहेत. तर त्या 71 सोसायट्यापैकी 48 सोसायट्यामध्ये आम्ही हा जैविक प्रकल्प राबवतोय आणि काही सोसायट्यामध्ये जागा नसल्या कारणाने वर्मिकच्या पीट्स बनवण्यासाठी खूप अडचणी येतात. तर त्या लोकांना आम्ही प्रबोधन करतो की हा जर प्रकल्प राबवला तर ह्याच्यापासून डास, मच्छर वगैरे काय होणार नाही. तर नागरिकांची अशी समज आहे की समजा हा प्रकल्प उभा केला तर या प्रकल्पापासून वास येईल, दुर्गंधी येईल, मच्छर येतील, डास येतील, घुसा लागतील. तर त्याबद्दल आम्ही त्यांना प्रबोधन करतो की हा प्रकल्प जर राबवला तर ह्याच्या मागे आम्ही खूप दक्षता घेतो की जेणेकरून डास, मच्छर वगैरे काय होणार नाही आणि कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त म्हणजे जे किचन वेस्टेज वगैरे निघतोय ते आम्ही तिथं ते जिरवण्याचं काम करतो. आणि काही सोसायट्यामध्ये जागा नाही तर तिथं आम्ही OWC म्हणून एक मशीन आहे की ज्याच्यामध्ये हा प्रकल्प ताबडतोब म्हणजे 15 ते 20 मिनिटांमध्ये तो ताबडतोब खत निर्माण करतं. तर काही सोसायट्यांमध्ये आम्ही 3 सोसायट्यांमध्ये तो बसवलेला आहे आणि तो चांगल्या प्रकारे चालतोय. सोलेस पार्क सोसायटीचे चेअरमन रामदास भंडारी आता आपल्यासोबत आहेत. नागरिक म्हणून त्यांना काय वाटतं या प्रकल्पाबद्दल आता आपण ते जाणून घेऊयात. नमस्कार सर. स्वच्छ भारत अभियानामध्ये आपल्या सोसायटीचा या प्रकल्पाद्वारे सहभाग आहेच. साधारणतः याची सुरुवात आपल्या इथे कधीपासून झाली आहे? आमची ह्या प्रकल्पाची सुरुवात ज्यावेळेस हा अभियान राबवला जात नव्हता म्हणजे 2 ऑक्टोबर 2006 साली त्यावेळेस आम्ही सुरुवात केलेली आहे. म्हणजे आणि तो सक्सेसफुल गेले 9 वर्ष चालू आहे. 237 फ्लॅटची जी ही सोसायटी आहे सगळ्यांचा सहभाग तेवढाच आहे. म्हणजे जेवढा माझा आहे सेम तेवढा त्यांचा पण सहभाग आहे. आणि आमचा महिन्याला 3 टन हा ओला कचरा निघत असतो. ह्या ओल्या कचऱ्यातनं 3 टन आम्ही जो राबवतो तो आम्ही अख्खा जो त्याचा बायोकल्चर तयार होतं ते सोसायटीला 10 रुपयांनी म्हणजे जो काय खर्च इतका मिनिमम असतो तो रिसायकल असतो. म्हणजे पैसे पण मिळतात त्यातनं. आता आपल्यासोबत सोसायटीच्या सदस्या श्री प्रिया मुधोळकर आहेत आणि त्यांनी कचऱ्यापासून ही सुंदर बाग फुलवली आहे. त्याविषयी आपण थोडंसं त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार मॅम. आम्हाला सांगा, कचऱ्यातून आपण ही जी बाग फुलवली, ही बाग फुलवत असताना आपल्याला कोणत्या प्रकारचा आनंद मिळाला? साधारण आपल्या घरचा अगदी रोजचा जो ओला कचरा आहे दॅट इन्क्लूड्स शेविंग्स किंवा तुमचे उरलेल्या भाज्या, भात, फ्रीजमधलं अन्न, थोडंसं तुमचे अगदी केसाची गुंतवळं सुद्धा तुम्ही एकीकडे जमा करत राहायची. जशी मी तिथे त्या पॉटमध्ये जमा केली आहेत आता मी तुम्हाला दाखवलं तसं. आणि एक पावडर मिळते तुम्हाला बाजारात. तर ती साधारण एक इनिशियली तुम्हाला विकत घ्यावी लागते कारण ते तयार करताना ती एक पावडरचं लेअर टाकायचं आणि घरातले हे जेवढी पानं वगैरे आहेत त्याची लेअरिंग करत 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 ते पूर्ण कॉम्पोस्ट तयार होऊन जातं. ते कॉम्पोस्ट तयार व्हायला साधारण 1 महिना लागतो आणि त्याच्यानंतर ते जे कॉम्पोस्ट आहे तो तुम्ही वापरलं तर ते इतकं पॉवरफुल आणि इतकं इफेक्टिव्ह आहे. रेड पंपकिन मी इथे ग्रो केलेला आहे. टमॅटोज तर तुम्ही पाहतच आहात भरपूर आहेत. 2-3 झाडांवरून तर 5.5 ते 6 किलो टमॅटो निघाले. म्हणजे ह्याचा सगळ्यात मोठा आनंद हा, जसं नेचर सांगतं की तुम्ही एवढंसं काहीतरी द्या आणि मी किती देऊ शकतो.
आणि हीच गोष्ट तुम्ही छोट्याशा एका टेरेसवर सुद्धा करू शकता. त्याला काही, कारण ते कंपोस्ट तयार करताना त्याला काही वास नाही राहत. त्याला जर असं वाटलं की थोडी चिलटं येत आहेत तर तुम्हाला ते पावडर थोडीशी अजून टाकावी लागते त्याच्यावर, बस एवढंच आहे. ते जे पहिला प्रोसेस आहे तो करताना जरा थोडंसं जर आपण कॉशियस राहिलो आणि सगळं व्यवस्थित करत गेलो तर त्याच्यानंतर ते कंपोस्ट तयार करणं हे अक्षरशः कुठल्याही लहान मुलाचं अगदी खेळ असल्यासारखं ते तयार होतं. आणि ते आनंद तर खैर ते ह्या ईल्डमध्ये दिसतंच आहे तुम्हाला की ते इतका आनंद देऊन जातं. एकेका झाडावर 15-15, 16-16 फुलं जेव्हा तुम्ही पाहता तर ते खरंच विश्वास करण्यालायक नसतं. पण इतकी साधी गोष्टीतून इतकं सगळं निर्माण होणं हे खरंच खूप अगदी म्हणजे चमत्कारच वाटायला लागतो शेवटी, आणि खूप आनंद मिळतो त्याच्यातून. आम्हाला नागरिकांना असंही सांगा की कोणत्या प्रकारची काळजी आम्ही घेतली पाहिजे की हे चिलटं आणि डास होणार नाही. चिलटं आणि डासांचा जो प्रादुर्भाव सध्या आपल्या शहरामध्ये जाणवतो आहे, याच्या मागे सर्वात मुख्य कारण की आपण जो काही कचरा आपल्या दैनंदिन वापरातून घरामधून निर्माण होत आहे तो कचरा त्याचं विलगीकरण करणं हा सर्वात महत्त्वाचा भाग याच्यामध्ये आहे. ओला कचरा वेगळा ठेवणं आणि सुका कचरा वेगळा ठेवणं, यासाठी 2 स्वतंत्र बकेट्स आपल्या घरामध्ये ठेवणं, आणि ज्यामुळे त्या कचऱ्याचं आपल्याला निचरा करणं हे अतिशय सोपं जाईल. अशा पद्धतीची वर्तणूक आपण जर ठेवली तर या ठिकाणी या कचऱ्याचा आणि या डासांचा आणि चिलटांचा प्रादुर्भाव आपल्याला होणार नाही. आता तुर्तास आपल्याला जे अनुभवाला येते डासांचा आणि चिलटांचा प्रादुर्भाव, याच्यासाठी आपण ज्या ठिकाणी कचरा साठलेला आहे किंवा मिक्स कचरा ज्या ठिकाणी पडलेला आहे त्या ठिकाणी आपण त्या कचऱ्यावरती सुगंधी असं एक द्रव्य आहे ते आपण त्याच्यावरती फवारणी करतो, ज्या योगे अशा प्रकारचे कीटकांचे प्रतिबंध होतो. बघितलं, स्वच्छता हा आरोग्याचा मूळ मंत्र आहे. या वाक्याची प्रचिती आपल्याला आज या सोसायटीमध्ये आली आहे. इथे जैविक खत प्रकल्प राबवलाय, त्याच्यामुळे इथे घन कचरा इथल्या इथे निचरा होतो. तर अशा प्रकारचा प्रकल्प सगळ्या सोसायट्यांनी राबवावा. किमान छोट्या घरात तरी हा प्रकल्प अगदी छोट्याशा कुंडीपासून सुद्धा आपल्याला राबवता येऊ शकतो. तर आपणही आता हा पण करूयात आणि त्याकरता एक शपथ घेऊयात. मी कचरा करणार नाही आणि कोणालाही करू देणार नाही. स्वच्छ भारत अभियानाला वेगवेगळे पैलू आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लक्ष केंद्रित करून त्या भागामध्ये स्वच्छ भारत अभियान अतिशय यशस्वीपणे राबवणं हा यामागचा उद्देश आहे. वैयक्तिक शौचालयाचं बांधकाम हे त्यापैकी एक. ठाणे जिल्ह्यानं वैयक्तिक शौचालय बांधकामामध्ये आघाडी घेतलेली आहे. याबाबतची आपल्याला माहिती घ्यायची आणि एकूणच ठाणे जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं स्वच्छता अभियान राबवलं जात आहे याबाबत आज आपल्याला माहिती देण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत ठाणे जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम करणारे उदय चौधरी. नमस्कार सर. वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये आपलं स्वागत. वैयक्तिक शौचालय बांधकाम हा एक महत्त्वाचा पैलू आहे स्वच्छ भारत अभियानामधला. तर ठाणे जिल्ह्यामध्ये ह्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये बांधली गेलेत, तर त्याबद्दल आम्हाला सांगा. ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला 2014-15ला वैयक्तिक शौचालयांचं उद्दिष्ट हे 7,500 इतकं दिलं गेलं होतं. परंतु जिल्ह्यातल्या संपूर्ण ग्रामीण भागातील जनतेचा यासाठीचा उत्स्फूर्त सहभाग आणि प्रशासनाची मेहनत याच्या जोरावर आपण मागच्या वर्षभरात सुमारे 36,000 शौचालयांचं बांधकाम या ठिकाणी पूर्ण करू शकलो. आणि ही ठाणे जिल्ह्यातल्या सर्व जनतेसाठी आणि जिल्ह्याच्या प्रशासनासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की स्वच्छ भारत अभियान हा जो केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा एक फ्लॅगशिप प्रोग्राम आहे, त्या प्रोग्राममध्ये ठाणे जिल्हा हा संपूर्ण महाराष्ट्रात अग्रेसर आहे. बरोबर. वेगवेगळ्या भागामध्ये शौचालय, वैयक्तिक शौचालयाचं जे बांधकाम आहे हे लोकांच्या मनावरती बिंबवणं आणि त्याप्रमाणे ते कृतीमध्ये आणणं हे खूप मोठा उपक्रम होता. खरं तर तसं बघायला गेलं तर हे जे स्वच्छता अभियान आत्ताचं जे राबवलं जात आहे स्वच्छ भारत अभियान, अशा पद्धतीचे अभियान ह्याच्या आधी सुद्धा राबवली गेली होती. तर त्या अभियानांमध्ये आणि आताचं हे अभियान आहे ह्याच्यामध्ये नेमका काय फरक आहे? सुरुवातीला 2004 साली जेव्हा TSC म्हणजे टोटल सॅनिटेशन कंपेन ही आली, त्यावेळेस उद्देश हा होता की आपल्याकडे त्यावेळी एक बेसलाईन सर्वे झाला आणि त्यावेळी ठाणे जिल्ह्यामध्ये फक्त 7% कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय आहे अशी माहिती समोर आली. त्यानंतर फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला वैयक्तिक शौचालय बांधकामाची गरज आहे आणि स्वच्छतेची एकूणच संपूर्ण जनतेमध्ये त्याचा प्रचार करण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने आपलं काम सुरू झालं. त्यानंतर त्यावेळी आपण फक्त ₹600 एक प्रोत्साहन निधी म्हणून शौचालय बांधकाम करणाऱ्या कुटुंबास देत होतो.
त्यानंतर ही रक्कम वाढली, ती 1200 झाली, नंतर 2200, 4600 असे अनेक टप्पे त्यात आले. परंतु आता जो स्वच्छ भारत अभियान माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी लॉन्च केला आहे, तर त्यामध्ये ही रक्कम वाढवून सुमारे 12,000 इतकी करण्यात आलेली आहे. त्यामुळे आधीचे जी प्रोत्साहन रक्कम होती त्यापेक्षा नक्कीच ही रक्कम जास्त असल्यामुळे कुठल्याही कुटुंबाला शौचालय बांधकाम करत असताना कुठल्या अडचणी, आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या न परवडणाऱ्या अशा अडचणी येतील असं मला तरी वाटत नाही. आणि त्याशिवाय पण आधी हा जो प्रोग्राम होता हा सरकारच्या अनेक स्कीमपैकी एक स्कीम अशी ही होती. आताचा हा जो प्रोग्राम आहे हा माननीय पंतप्रधानांनी आणि माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितल्याप्रमाणे तो महाराष्ट्राचा आणि भारताचा हा प्रथम दर्जाचा आणि प्रथम क्रमांकाचा हा प्रोग्राम झालेला आहे. बरोबर. पण त्याचप्रमाणे शहरीकरण सुद्धा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. तर ह्या दोन्हीमध्ये बॅलन्स करताना दोन्हीकडच्या स्वच्छतांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची आवाहनं काय आहेत आपल्या पुढे? बरोबर. ग्रामीण भाग आणि शहरी भाग या ठिकाणी आपण म्हटल्याप्रमाणे नक्कीच समस्या वेगळ्या आहेत, त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत. त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या पद्धतीने काम करावं लागतं. जसं ग्रामीण भागामध्ये आपल्याला वैयक्तिक स्वच्छतेची जाणीव लोकांमध्ये रुजू करण्यामध्ये अनेक अडचणी येतात. कारण सुरुवात ही अशी होते की वैयक्तिक स्वच्छता ही का आवश्यक आहे हे आपल्याला लोकांना पटवून द्यायला आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आपण खूप स्टडीज केल्या आणि आता जेव्हा आपले BRCचे मुलं जेव्हा गावामध्ये जातात त्यावेळी असं लक्षात येतं की लोकांची याबाबतची जी ॲक्सेप्टेबिलिटी आहे, जी स्वीकार करण्याची क्षमता आहे ती वाढलेली आहे. कारण आपण विविध डेमो देतो, त्या अनुषंगाने वैयक्तिक स्वच्छता ही कशाप्रमाणे आपल्या आरोग्याशी सरळ थेट निगडित आहे हे आपण सिद्ध करून दाखवतो. आमच्याकडे काही गावांमध्ये असं लक्षात आलं की ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आणि ते गाव निर्मल झालं, त्या ठिकाणी निर्मल होण्याच्या पूर्वी 3 वर्षापूर्वी जी OPD होती, सपोज 3000 OPD असेल महिन्याला, तर निर्मल गाव झाल्यानंतर ती OPD निम्म्यावर आलेली आहे. म्हणजे एक जे पेशंट्स आहेत त्यांची संख्या अगदी निम्मे झालेली आहे. तर हा असा थेट संबंध जेव्हा आपण देतो त्यावेळी ती लोकांची स्वीकारार्हता याच्यामध्ये वाढत असते. त्याच सोबत विविध माध्यमातून जसं TV, न्यूजपेपर्स वगैरे मधून ज्या पद्धतीने आपण स्वच्छता अभियानाची जाहिरात केलेली आहे आणि एक नवीन शब्द प्रयोग रुजू होऊ पाहत आहे की ताजमहल नाही तर आपल्या पत्नीसाठी आपण किमान एक लाजमहल तरी बांधावा. अगदी बरोबर. तर या अनुषंगाने जी कॅम्पेन केलेली आहे त्याचाही फार मोठा परिणाम आज ग्रामीण भागातल्या जनतेवर होताना दिसून येतो. आणि मोठ्या प्रमाणात आता जसं म्हणायला गेलं की प्रबोधनासाठी सरकारी माध्यमांमधून किंवा इव्हन प्रायव्हेट चॅनल्सवर सुद्धा प्रोमोज जे जातात की स्वच्छता अभियानाचे, की ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. एखादा परिसर, प्लास्टिकचा जो कचरा असतो तो एक खूप मोठी समस्या, गंभीर समस्या झाली आहे सध्या, की नुसता कचरा वेगळा आणि प्लास्टिक जे असतं ते बायोडिग्रेडेबल नसतं. तर ह्याच्यावर मात करण्यासाठी पूर्ण प्लास्टिक मुक्तीसाठी काय आपण उपक्रम राबवले? आपल्याला संपूर्ण स्वच्छता अभियानामध्ये 2-3 जे वेगवेगळे कंपोनंट आहे त्यात एक कंपोनंट आपला आहे तो म्हणजे घनकचरा व्यवस्थापन. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत आपल्याला ग्रामपंचायतींना सुमारे 20 लक्षपर्यंत शासकीय अनुदानातून घनकचरा व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यासाठीचं तंत्रज्ञान पुरवण्याची मुभा आहे. आणि त्या अंतर्गत आपल्या जिल्ह्यामध्ये सुमारे 20 ग्रामपंचायतींचा आपण पर्यावरण पूरक आराखडा तयार करून घेतलाय, जेणेकरून ह्या 20 ग्रामपंचायतींनी पुढच्या 20 वर्षामध्ये पर्यावरणाला घातक ठरू शकणार नाही अशा पद्धतीचा विकास कशा अर्थाने करता येईल त्या दृष्टीने त्यांनी आपला एक आराखडा विकसित करायचा आहे. आणि त्या आराखड्याला अनुलक्षूनच पुढची जी प्रगती आहे ती होणार. मग त्यामध्ये आपण या सर्व गोष्टींचा अंतर्भाव केला आहे, जसं प्लास्टिक मुक्ती असेल किंवा आपल्या घनकचऱ्याचे योग्य विल्हेवाट असेल. कदाचित त्या घनकचऱ्यापासून काही ग्रामपंचायतींनी आमच्या सांगितलं की या घनकचऱ्यापासून आपल्याला खत निर्मिती करता येते का, तर तो पण एक त्यामधला भाग असू शकणार. बरोबर. आतापर्यंत आपण ज्या पद्धतीने अभियान राबवलं आणि त्याच्यामध्ये यश कसं मिळालं आणि लोकांमध्ये मतपरिवर्तन कसं झालं ते सांगितलं, पण अजूनही आपल्याला प्रशासकीय पातळीवर अनेक अडचणी येत असतील की ग्रामीण असो किंवा शहरी असो, तर हे अभियान यशस्वी होण्यासाठी अजूनही काही अडथळे आपल्या मार्गामध्ये आहेत का असं वाटतं आणि ते कशा पद्धतीने दूर करता येतील? जरी आपला हा फ्लॅगशिप प्रोग्राम असला, जरी हा 1 नंबरचा प्रोग्राम असला, तरी सुद्धा आपण म्हटल्याप्रमाणे अनेक अडचणी यात आहेत. आणि प्रामुख्याने ग्रामीण भागात आता जी अडचण आपल्याला जाणवते आहे ती म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अतिक्रमणामधली घरं आहेत.
त्या लोकांना आज आपण जो 12,000 रुपयाचा जो लाभ आहे तो आपण देऊ शकत नाही आहे, जी प्रोत्साहनपर राशी आहे ती. त्याच सोबत काही ठिकाणी असं आम्हाला जाणवतं की ज्या ठिकाणी फक्त एक म्हातारी स्त्री आहे कुटुंबामध्ये किंवा फक्त दोघेच आहे, तर त्या ठिकाणी आणि फारच गरिबीची अवस्था आहे, त्या ठिकाणी त्यांच्याकडून असं म्हटलं जातं की 12,000 ही रक्कम पण आपल्याला फार कमी आहे. तर अशा वेळी आपण सामाजिक संस्थांची आणि CSRची मदत या ठिकाणी घेतलेली आहे की आधीच्या आपल्या 12,000 रुपयाला त्यांनी काही जोड द्यावी आणि या अर्थाने एक 15,000 20,000 पर्यंत अशी रक्कम आपल्याला त्या पात्र लाभार्थ्याला देता येते का, आणि त्यामधून आपल्याला एक चांगलं शौचालय त्यांच्याकरता उपलब्ध करून देता येतं का, या पद्धतीने आपले प्रयत्न सुरू आहे. त्याशिवाय प्रामुख्याने जी अडचण आहे ती म्हणजे कव्हरेजची आहे. कारण की कव्हरेज आपला आजही जर आपण बघितलं तर ज्यावेळी बेसलाईन सर्व्हे 2012 मध्ये झाला त्यावेळी ठाणे जिल्ह्यामध्ये सुमारे आताच्या विभागित ठाणे जिल्ह्यामध्ये सुमारे 98,000 कुटुंबे ही शौचालयाविना असल्याची आढळून आलं. परंतु आपण 1 वर्षामध्ये साधारणपणे 36,000 कुटुंबांना आपण वैयक्तिक शौचालयाचा लाभ हा देऊ शकलेलो आहे. तर अजूनही आपल्याला खूप मोठा पल्ला मला वाटतं या ठिकाणी गाठायचा आहे. आपण काय आवाहन कराल सगळ्यांना हे पण सांगा जाता जाता. आपल्याकडे आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वच गावांनी या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे आणि आपण पुढच्या 3 वर्षांमध्ये संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा एक ODP म्हणजे त्याला ओपन डिफिकेशन फ्री हा प्लान तयार केलेला आहे. परंतु सध्या आमचं उद्दिष्ट हे कल्याण आणि अंबरनाथ तालुका हा 100% हागणदारी मुक्त करण्याकडे आहे आणि पुढच्या 3 महिन्यात मला असं वाटतं की आम्ही हे उद्दिष्ट गाठू शकू, कारण की संपूर्ण प्रशासनाने त्या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे आणि लोकांचा प्रतिसाद या ठिकाणी खूप सकारात्मक आपल्याला लाभतो आहे. मला या ठिकाणी हेच आवाहन करावं असं वाटतं की शासन जे संपूर्ण स्वच्छता कार्यक्रम राबवत आहे त्या संपूर्ण स्वच्छता कार्यक्रमाअंतर्गत देण्यात येणारी 12,000 रुपये ही राशी ही प्रोत्साहनपर राशी आहे. काही वेळा असा प्रचार केला जातो की 12,000 रुपयामधून आपल्याला संपूर्ण एक स्वच्छतागृह बांधता येणं शक्य नाही. परंतु आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की स्वच्छता ही वैयक्तिक बाब आहे, ती आपल्या खासगी जीवनाशी निगडीत बाब आहे. तर आपणच यात पुढाकार घ्यायला हवा आणि त्या पुढाकार घेतल्यामुळे एक प्रोत्साहन म्हणून शासन आपल्याला एक सहकार्य करण्याची भूमिका आपली आहे. तर या दृष्टीने गावातील मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आपले मोठे मोठे सेलिब्रिटीज, मोठे मोठे अधिकारी, राजकारणी सर्वांनी हातात झाडू घेतला, त्या पद्धतीने आपल्याला ग्रामीण भागात पण मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या घरात शौचालय बांधावं. आणि विद्या बालन यांची जी ऍडव्हर्टिजमेंट आपण टीव्हीवर बघतात की ज्या घरी स्वच्छतागृह नाही त्या घरी मी नांदायला जाणार नाही, अशा भूमिकेतून जी सामाजिक क्रांती होऊ बघत आहे त्याच्यात आपण सर्वांनी सहभागी व्हावं हीच माझी अपेक्षा. स्त्रियांनी यामध्ये पुढाकार घ्यावा, जसं आता हे ऍड जसं म्हणालात त्याप्रमाणे, आणि प्रत्येकाने हे आधी समजून घ्यायला पाहिजे की शासन आपल्याला प्रोत्साहन देत आहे पण आपल्याला आधी सगळ्यात इनिशिएटिव्ह आपण घ्यायचं आहे, प्रोत्साहनाची मदत करून पुढेच जायचं आहे. स्वच्छता अभियान अशा पद्धतीने आपल्याला यशस्वी करायचं आहे. इथे येऊन ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आपल्या सुद्धा परिसरामध्ये स्वच्छतेबाबतचे अनेक उपक्रम राबवले जात असतील, त्याबद्दलची माहिती आपण आमच्यापर्यंत पोहोचवा. आमचा पत्ता असा आहे: निर्माता वार्तापत्र स्वच्छता अभियान, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. वार्तापत्रामधल्या ठळक घडामोडी पुन्हा एकदा. पंढरपूरमध्ये प्रशासनानं राबवलं स्वच्छता अभियान. सर्व नगरपालिका प्रशासनांनी घनकचरा व्यवस्थापनासाठी 25% निधी राखून ठेवावा, पर्यावरण मंत्री रामदास कदम. आणि सांगली कुपवाड महापालिकेनं कचरा निर्मूलनासाठी कोल्हापूर मॉडेल वापरा, पुणे विभागीय आयुक्त चोकलिंगम यांचं आवाहन. आजच्या वार्तापत्रामध्ये आता आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया येत्या रविवारी दुपारी 1:30 वाजता वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये. नमस्कार.